नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एसटीआय मुख्य परीक्षा 2016चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 10 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेले आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले आहे. या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल आणि या पण बॅच मध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. तर बघा, पहिला प्रश्न बघू आता. तर बघा, डायग्राम वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, आकृती एक्स मधील रिकाम्या जागी न वळवता वातीची स्थिती बदलता ठेवण्यासाठी सर्वात तर्कसंगत प्रतिमा निवडा. ठीक आहे बघा, आता ह्याचं उत्तर कसं काढलंय बघा, लक्षात घ्या. आता इथं जर आपण बघितलं बघा, तर इथं बघा, इथं तुम्हाला काय दिसतंय, 2 त्रिकोण दिसतात आणि इथे एक चौकोन आणि एक त्रिकोण दिसतो बघा. डायग्राम मध्ये जरा क्लिअर दिसत नसेल, क्वेश्चन पेपर नीट समोर ठेवून बघा. तर काय केलंय बघा, ही डायग्राम न हलवता जर आपण या ठिकाणी घेतली फिरवत अशी, समजा ही डायग्राम बघा, ही डायग्राम जर आपण घेतली तर काय दिसतंय बघा, ही बाजू इथं जाईल आणि ही बाजू परत इथं जाईल. ठीक आहे बघा, न फिरवता एकदा अशी परत एकदा इथं जरी अशी नेऊन जर मांडली ना, तर हे जे 2 त्रिकोण आहेत ना, हे 2 त्रिकोण हे कुठं बघा आहे असे इथं जातात. ठीक आहे बघा, आणि इकडच्या बाजूला जे आहे, इकडच्या बाजूला एक चौकोन आणि एक त्रिकोण आहे. तर तो बघा, आता ही बाजू इथं जाईल आणि ही बाजू इथं जाईल. त्यावेळेस काय होईल बघा, हा त्रिकोण वरच्या साईडला जाईल आणि खाली चौकोन येईल, असं त्यांनी लॉजिक लावलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मग मग अशी डायग्राम कुठं दिसते बघा तुम्हाला, 4 नंबर आणि बघा 1 नंबर मध्ये पण दिसते. दोन्ही ठिकाणी अशी डायग्राम दिसते, कुठं 1 आणि 4 मध्ये. आणि याचा आयोगाने उत्तर काय दिलेले बघा, ऑप्शन नंबर 4 दिलेले. आणखी बघायचे सेम बघा, ह्याच्यामध्ये पण 1 आड 1 म्हणजे इथून इथं घेऊन गेलेलो आपण, बरोबर आहे का. इथून पण इथं जाताना पण तेच केले बघा, डायग्राम मध्ये नीट दिसत नाही. हा जो बाण जो आहे ना, डायग्राम न फिरवता इथं जर नेला ना, तर हा बाण इथं बरोबर, म्हणजे हा बाण इथं आणलाय. डायग्राम आपण अशी ना अशी फिरवली तर बघा, ही बाजू इथे येणार आहे, बरोबर आहे का. हा बाण इथे दाखवलाय त्यांनी आणि बरोबर हे जे आहे बर, ह्या बाजूचा चौकोन तो बरोबर बघा आतल्या साईडला जाईल, तो कुठं जाईल, इथं जाईल. म्हणजे बरोबर इथं पण तेच लॉजिक लागले आणि त्यामुळे इथं पण त्यांनी तेच लॉजिक लावलंय. पण ह्याचा संबंध आपल्याला दाखवता येत नाही. दुसरी गोष्ट काय बघा, हे जर लॉजिक लावलं तर अशा डायग्राम 2 आहेत, कुठे 1 आणि 4. आयोगाने उत्तर दिलेले 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, डायग्राम वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, त्रिकोण मिळवण्यासाठी कागदाच्या चौरस तुकड्याची तुटक रेषेवरून घडी घातली आणि त्या त्रिकोणाला विविध कारांनी दाखवल्याप्रमाणे छिद्रे पाडली. छिद्र पाडल्यावर उलगडलेल्या कागदाप्रमाणे दिसणारी प्रतिमा निवडा. ठीक आहे, आता बघा, ही एक डायग्राम आहे आपल्याला आणि ही जर आता एका त्रिकोणामध्ये ही कापलेली आहे आणि ती पूर्ण जर उलगडला आपण, अशी डायग्राम होती. पूर्ण उलगडली तर अशी होणार आहे. त्याच्यावरती आपण असे डायग्राम काढलेले आहेत. तर मग पूर्ण उलगडल्यानंतर ती कशी दिसेल ते बघायचं आपल्याला. बघा, सगळं नाही चेक करत बसायचं. इथं तुम्हाला काय दिसतंय बघा, हा चंद्राकोर दिसतोय, बरोबर आहे का नाही. मग हा चंद्राकोरचं काय दिसतंय बघा, चंद्राकोरचा जे पाठीमागची साईड आहे ना, ती एका रेषेला टच झालेली आहे बघा, बरोबर आहे का. मग बघा, ह्या डायग्राम मध्ये जर आपण सगळीकडे बघितलं बघा, ही कुठं टच झाली बघा, रेषेला टच झालेली आहे, बरोबर आहे का. इथं जर सगळीकडे तुम्ही बघितलं बघा, बरं आता बघा, तुम्ही म्हणसाल सर इथल्या इथं जर समजा चंद्राकोर अशी जर असती ती, तर ती इथं अशी आली असती, बरोबर आहे का नाही. पण तसं जर असतं ना, तर पण प्रत्येक ठिकाणी तुमच्या डायग्राम मध्ये ना चंद्राकोर अशी दाखवली असते एकमेकांना ही करून, येते लक्षामध्ये. त्यामुळे ही कशी आहे बघा, ही जी बाजू दिसते ना तुम्हाला, ही कुठल्या तरी कोपऱ्याचीच बाजू असणार, कारण की सगळीकडे बघा तुम्हाला चंद्राकोर जी दाखवली नाही 4 डायग्राम मध्ये, ती कुठे दाखवलेली बघा, एकदम बाहेरच्या साईडला दाखवली, बाहेरच्या साईडला. फक्त एकदा त्याचं तोंड आत आहे किंवा एकतर बाहेर आहे. ठीक आहे बघा, चंद्राकोराची साईड कुठली दाखवली बघा, बॅक साईडला रेष दाखवली, बरोबर आहे का. याचा अर्थ काय, चंद्राकोरचं तोंड आतल्या साईडला असणार आहे. मग बघा, आतल्या साईडला कुठं कुठे बघा, 3 मध्ये बाहेरच्या साईडला, 3 मध्ये बाहेरच्या साईडला दिसते, बरोबर, बाहेरच्या साईडला. त्यामुळे 3 आणि 4 नंबरचा ऑप्शनचा विषय संपला. ठीक आहे बघा, आता 1 आणि 2 मध्ये बघा, चंद्राकोर बरोबर कुठे दिसते बघा तुम्हाला, आतल्या साईडला तोंड आहे आणि बाहेरच्या साईडला त्याची बॅक साईड आहे. इथं पण बघा तेच आहे, इथं पण तेच आहे, दोन्हीकडे सेम तेच आहे, बरोबर आहे का. बरं, आता बघा, हे जे मधले जे 2 बघा, आता हे बाकी सगळीकडे सेम. आता जे सेम निघते ना ते चेक करायची गरज नाही, जे वेगळं वाटते ना तेवढं चेक करायचं. बघा, आता इथं जो हा तुम्हाला बाण दाखवलाय का, या बाणाचं तोंड कुठे आहे बघा, चंद्राकोरीकडे दिसते, बरोबर आहे का. आणि इथं जर आपण नीट बघितलं बघा,
या ठिकाणी बघा बाणाची बॅक साईड तुमची कुठे चंद्राकोरीकडे, आणि जर तुम्ही बघितलं बघा बाणाचं टोक जे आहे ना ते चंद्राकोरीकडे, त्यामुळे उत्तर काय निघालं इकडे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. शिरीष स्पंदन पेक्षा उंच आहे. बघा शिरीष काय दिलेले, शिरीष हा स्पंदन पेक्षा उंच आहे. चला परत राजू चारूपेक्षा उंच आहे, परंतु तो बालापेक्षा ठेंगणा आहे. आता याच्यामध्ये राजू आणि चारूचा कुठं उल्लेख किंवा बाला कोण आहे का याच्यामध्ये नाही. तात्पुरतं 2 नंबरचं वाक्य बाजूला ठेवा आणि 3 नंबरचं वाक्य चेक करा. बघा काय दिसतंय, स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन काय म्हटले बघा, हा स्पंदन, स्पंदनच्या खाली स्पंदन, स्पंदन हा चारूपेक्षा ठेंगणा आहे, चारूपेक्षा ठेंगणा आहे. आणि परत चारू शिरीषपेक्षा उंच आहे. बघा चारू काय म्हटले बघा, शिरीषपेक्षा उंच आहे. शिरीषच्या पुढे कोण आला बघा, चारू आला. चारू हा शिरीषपेक्षा उंच आहे आणि स्पंदन हा चारूपेक्षा लहान आहे. बरोबर आहे का. बरं आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला चारू हा स्पंदनपेक्षा मोठा आहे पण चारू स्पंदनपेक्षा मोठा आहे, हे काय मांडायची गरज नाही. चला पुढे काय दिले बघा, परत चारू शिरीषपेक्षा उंच आहे घेतले आपण. बरं आता वरचं वाक्य वाचा बघा, राजू चारूपेक्षा उंच आहे. बघा चारूपेक्षा उंच कोण आहे, तर राजू आहे. राजू हा चारूपेक्षा उंच आहे. आणि परत परंतु तो बालापेक्षा ठेंगणा आहे. कोण, राजू. राजू हा बालापेक्षा ठेंगणा आहे म्हणजे लहान आहे, म्हणजे बाला उंच आहे कोणापेक्षा, राजूपेक्षा. ठीक आहे. परत विचारलंय का आपल्याला, तर सर्वात उंच कोण आहे, सर्वात उंच कोण, काय सरळ सरळ मांडणे बघा, सर्वात उंच झाला बाला. उत्तर काय निघालं आपलं, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नातेसंबंधावरती प्रश्न आहे, तो पण कसा बघा, कोडेड ब्लड रिलेशन. थोडक्यात काय कोड दिलेले आहेत तुम्हाला. आता बघा आपण हे कोडेड कंपॅरिझन मध्ये पण हे या टाईपचे प्रश्न बघतो. तर पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं बघा, हा जो तुम्हाला कोड दिलेला आहे प्लस इंटू बघा डॉलर आणि अप्रॉक्सिमेटली, हे जे कोड आहेत ना, हा कोड पुढच्या अल्फाबेटसाठी आहे का पाठीमागच्या अल्फाबेटसाठी, ते आधी पहिल्यांदा कधी पण चेक करायचं. आजपर्यंत हा जो कोड आहे ना तो पाठीमागच्या अल्फाबेटसाठीच दिलेला आहे, पण एखाद्या वेळेस चुकून ते आपल्याला उलट देऊ शकतात, त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस चेक करायचं. ठीक आहे, बघा तेवढी काळजी घ्यायची. काय दिसतं तुम्हाला, जर ए प्लस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत. बघा थोडक्यात काय, ए हे वडील आहेत कुणाचे, बी चे. याचा अर्थ कोड कुणासाठी आहे बघा, कुणाचं जेंडर करून जातं याच्यामध्ये आपल्याला, पाठीमागच्या अल्फाबेटचं. याचा अर्थ कोड हा पाठीमागच्या अल्फाबेटसाठी. एवढं तर फिक्स झालं. ठीक आहे बघा, आता हे कोड दिले त्याची माहिती त्यांनी पुढे दिली आपल्याला. प्रश्नात काय दिले बघा, तर पुढील पैकी कोणते विधान पी ही क्यूची मुलगी आहे हे निश्चित करते. बघा पी ही काय आहे, तर मुलगी आहे कुणाची, क्यूची. पी ही मुलगी आहे कुणाची, तर क्यूची. ठीक आहे बघा. बरं आता ह्या वेळेस बघा लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, पी ही मुलगी आहे. बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ पीचं जे जेंडर असेल ते काय असतं पाहिजे, स्त्री असतं पाहिजे. मग हे तर काय बघा, आता काय प्रत्येक ऑप्शन इथं चेक करत बसायची गरज नसते. कुठल्या प्रश्न ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे बघा, ज्या प्रश्नामध्ये पीचं जेंडर स्त्री नाही तो ऑप्शन आपोआप कॅन्सल होऊन जाणार आहे. कसं लक्षात घ्या, आता इथे काय दिले बघा, पी अप्रॉक्सिमेटली बघा, पी साठी हा कोड दिलाय बरोबर. ह्या कोडचा त्यांनी अर्थ काय दिलाय बघा त्यांनी, पहा ए अप्रॉक्सिमेटली बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. म्हणजेच काय, पी अप्रॉक्सिमेटली एन म्हणजेच पी हा एन चा भाऊ आहे. इथं पण काय निघालं, पी अप्रॉक्सिमेटली एन म्हणजेच पी हा एन चा भाऊ आहे. म्हणजेच 1 आणि 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये पीचं जे जेंडर आहे ना ते पुरुष निघते. आपल्याला पीचं जेंडर काय पाहिजे, स्त्री पाहिजे. तर पहिला आणि तिसरा ऑप्शन काय ते आपोआप कॅन्सल होऊन जाते. पूर्ण काय चेक करत पाहिजे गरज नाही. आता राहिली किती, 2 ऑप्शन. 2 मध्ये बघा 2 नंबरचा चेक करा, बरोबर आला तर ठीक, चूक आला तर डायरेक्ट ऑप्शन नंबर 4 निघते. आणि 2 नंबर बरोबर आला तर 4 नंबर चेक करायची गरज नाही. चला 2 नंबरला काय दिले बघा, क्यू इंटू आर. आता इंटूचा अर्थ काय बघा, ए इंटू बी म्हणजे ए ही बी ची आई आहे. म्हणजेच काय, तर क्यू ही आर ची आई आहे. बघा आर ची आई कोण आहे, तर क्यू आहे. बघा स्त्रीला काय करायचं, त्रिकोण करायचं. इकडे बघा पुरुषाला चौकोन करायचा आणि स्त्रीला काय करायचं, स्त्रीला करायचं त्रिकोण. बघा परत काय करायचं बघा, पती असेल तर पुरुष, आणि पती पत्नीमध्ये कुठला कोड देऊन टाकायचा, पती पत्नीमध्ये प्लसचं साईन देऊन टाकायचं. आणि भाऊ आणि बहीण जर असतील ना तर त्यांच्यामध्ये इज इक्वल टू साईन देऊन टाकायचं भाऊ आणि बहिणीमध्ये. ठीक आहे बघा काय निघतं इकडं, चला क्यू ही काय आहे, तर आर ची आई आहे. चला परत आर डॉलर पी. आर डॉलर पी मध्ये काय दिसते बघा, ए डॉलर बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. म्हणजेच काय आहे, तर बघा इथं आर ही पी ची बहीण आहे. बघा आर बहीण आहे, आर ही बहीण आहे कुणाची, तर पी ची. म्हणजे इथं आरचं जेंडर कळलं, पीचं जेंडर कळलेलं नाही. बरं पुढे काय दिसतंय बघा आता बघा परत पी डॉलर एन म्हणजेच काय बघा,
तर $A म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, तर पी ही एन ची बहीण आहे. बघा पी बहीण आहे कुणाची, तर एन ची. याच्यातनं काय दिसते बघा तुम्हाला, तर क्यूला 3 अपत्य आहेत. कोण कोण, आर, पी आणि एन. त्याच्यामध्ये बघा आर आणि पी ह्या मुली आहेत. एनचं जेंडर आपल्याला माहिती नाही, मुलगा आहे का मुलगी आपण फिक्स नाही सांगू शकत. आणि क्यू मात्र आर, पी, एन ह्या तिघांची कोण आहे, तर आई आहे. आणि ते तिघ जण एकमेकांची भावंड आहेत. आपल्याला काय बघायचं त्याच्यामध्ये फक्त बघा, पी ही क्यूची मुलगी आहे का, तर बघा पी ही क्यूची मुलगी आहे का, तर आहे. बघा आता या ठिकाणी बघा क्यूचं जेंडर जरी माहित नसतं तरी चाललं असतं. आपल्याला फक्त बघा पी मुलगी आहे का क्यूची एवढं फक्त दाखवायचं होतं आणि त्याच्यामध्ये दिसते आपल्याला. ठीक आहे बघा, म्हणजे इथं ऑप्शन नंबर 2 काय ते बरोबर निघते. ठीक आहे, पहा पी ही क्यूची मुलगी आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रेल्वे ट्रेन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 2 500 मीटर लांबीच्या मालगाड्या विरुद्ध दिशेने समांतर रुळावरून धावत आहेत. बघा 2 500 मीटरच्या गाड्या विरुद्ध दिशेने काय म्हटलंय बघा, समांतर रुळावरून धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 45 किलोमीटर ताशी आणि 30 किलोमीटर ताशी आहे. तर वेगवान गाडीच्या चालकाला ओलांडण्यास मंद गती गाडी किती वेळ घेईल. बरं आता हे काय म्हटलंय बघा, चालकाला ओलांडायचे. चालकाला ओलांडायचे, पूर्ण गाडीला ओलांडायचं नाही. तर बघा ट्रेन चॅप्टर मध्ये एकच फॉर्म्युला असतो. याच्यामध्ये तुम्हाला बघा पुस्तकांमध्ये फॉर्म्युला दिलेत 5/18 आणि 18/5. त्या फॉर्म्युलाने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नाही. ठीक आहे, याच्यामध्ये एक सोपा फॉर्म्युला कुठला असतो बघा, लक्षात घ्या. इथे लिहायची बघा लांबी लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. ठीक आहे बघा, फक्त याच्यामध्ये करायचं काय असतं बघा, लक्षात घ्या. लांबी जी आहे ना ती मीटर मध्ये घ्यायची, मीटर मध्ये. वेग जो बघा, वेग जो असेल ना तो पण कसा घ्यायचा, मीटर मध्ये घ्यायचा. आणि वेळ जो असेल ना तो घ्यायचा सेकंदामध्ये. ठीक आहे बघा, कारण का आपलं युनिट कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंद. हे मीटर मध्ये घेत बघा, हे मीटर मध्ये घेतल्यामुळं आपण हे मीटर मध्ये घेतलं, हे काय निघालं, सेकंद मध्ये निघालं. ठीक आहे बघा. बरं आता 36 काय, तर एका तासामध्ये 36 सेकंद असतात. एवढा फक्त फॉर्म्युला लिहून ठेवायचा. ठीक आहे, बरं आता इथं लांबी 2 रेल्वे एकमेकांना क्रॉस करणार आहेत, बरोबर आहे का नाही. आता बघा जर 2 रेल्वे एकमेकांना क्रॉस करत असेल तर लांबी पकडायची किती, म्हणजे एकाची लांबी 500 मीटर आहे आणि दुसऱ्या रेल्वेची पण लांबी किती आहे बघा, तर 500 मीटर आहे, बरोबर आहे का नाही. मग आता लांबी 500 आणि 500 1000 पकडायची का, तर नाही. का नाही, बघा जर ही रेल्वे जर ह्या रेल्वेला जर क्रॉस करत असती ना तर आपण दोन्ही रेल्वेची लांबी पकडली असती. पण ही वेगवान जी रेल्वे आहे ना ती दुसऱ्या रेल्वेतल्या फक्त कुणाला क्रॉस करते बघा, त्याच्यामध्ये एक चालक बसलेला आहे, माणूस चालक, त्या चालकाला फक्त क्रॉस करते. त्याच्यामुळे फक्त काय करायचं, एकाच रेल्वेची लांबी पकडायची. काय निघेल बघा, इथं लांबी झाली 500, 500 गुणिले 3600 बरोबर आपला वेग किती आहे बघा. बरं आता दोन्ही गाडी एका दिशेने चाललेत का एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील तेवढं आधी चेक करायचं. बघा काय दिसतंय बघा, 500 मीटर लांबीच्या मला गाड्या विरुद्ध म्हटले बघा, विरुद्ध दिशेने समांतर रुळावरून धावत आहेत. थोडक्यात काय, ते एकमेकांकडे येत आहेत. ही या दिशेला चालली, ही या दिशेला चाललेली आहे. मग त्यावेळेस बघा एकमेकांकडे जर येत असतील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तर त्यावेळेस वेगाची ऍडिशन होते. वेग किती आहे बघा, एखादा 45 आहे, एखादा 30 आहे, म्हणजेच की झाला 45 अधिक 30 बरोबर झाले 75. मग इथं वेग काय करायचा बघा, 75 राहायचा, 75 किलोमीटर, बरोबर आहे का नाही. बरं आपण वेग कसा घेतला, मीटर मध्ये. 1 किलोमीटर म्हणजे काय असते बघा, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. आपण काय केलं, 1 वरती 3 शून्य वाढवले, बरोबर मीटर मध्ये निघालं, बरोबर आहे का. 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. मग 75 किलोमीटर म्हणजे किती झाले, 75,000 मीटर. आणि मग किती वेळ लागेल, तर x वेळ लागेल. ठीक आहे बघा, मग आता काय करा डायरेक्ट, चला सॉल्व्ह करा. 500 गुणिले 3600 हे 75,000 बरोबर 4 छेदाला जाईल, 75 वरती 3 शून्य आणि बरोबर इकडे x. ठीक आहे, चला भाग घालवा. मग आता काय निघेल बघा, चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे बघा, 25 दुने 50, 25 त्रिक 75, परत 3 एके 3, 3 एके 3, 3 दुने 6, म्हणजेच 12 दुने 24 सेकंद लागतील. x इज इक्वल टू 24 सेकंद. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय निघालं, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पझल चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, लक्षात घ्या याच्यामध्ये. बरं, शिवला त्याच्या 4 चुलत भावंडातील प्रत्येकाला त्यांच्या निवडीनुसार ए, बी, सी व डी ही पुस्तके भेट द्यायची आहेत. या पुस्तकांच्या किमती 450, 520, 545 व 551 रुपये अशा आहेत. मात्र त्या क्रमानेच असतील असे नाही. ही पुस्तके T1, T2, T3 आणि T4 या पुस्तक दुकानात उपलब्ध आहेत. मात्र ती दिलेल्या क्रमाने असतीलच असे नाही. बरं आता पझल जे आहे ना त्याच्यामध्ये किती संज्ञा दिलेत तुम्हाला, 3 संज्ञा दिल्यात. कुठल्या कुठल्या बघा,
ABCD एक दिसतंय, बरोबर आहे की नाही? बरं, पुस्तकांची नाव आहेत, परत काय त्यांच्या किमती आणि ती कुठल्या दुकानात मिळतात, 3 संज्ञा दिल्या आहेत, त्याच्यामुळे ती मांडणी कशी करायची, एका खाली एक मांडायची. कशी लक्षात घ्या. बघा ABC आणि D. ठीक आहे. बघा इथं काय करू आपण, किंमत, हे झाली किंमत आणि इथं खाली लिहा दुकान. ठीक आहे. बघा ही मांडणी अशी करायची. ठीक आहे. चला आता माहिती वाचा, काय दिले बघा. या पुस्तकांबाबतचा तपशील पुढील प्रमाणे. सी ची किंमत 551 रुपये आहे. बघा सी ची किंमत किती आहे बघा, तर 551 रुपये. ठीक आहे. चला परत पुढे काय दिले बघा, डी ची किंमत 545 असून ते T3 दुकानात उपलब्ध नाही म्हटलेले आहे. डी ची किंमत किती आहे, 545. डी झाले 545 रुपयाला आणि ते काय म्हटले आपल्याला, तर T3 दुकानात नाही, हे T3 मध्ये मिळत नाही. हे खाली बाजूला मांडून द्यायचं. बरं पुढे काय दिले, ए हे T1 दुकानात उपलब्ध आहे. बघा ए हे काय म्हटलेले, T1 दुकानात उपलब्ध आहे. बरं परत आणि 450 रुपये किमतीचे पुस्तक T4 या दुकानात उपलब्ध आहे. बघा 450 रुपयाचे जे पुस्तक आहे ते कुठं असेल बघा, तर T4 मध्ये. याला काय म्हणतो आपण, उकल. या उकलीवरून आपल्याला पझल सॉल्व्ह करावं लागते. चला पुढे काय दिले बघा, तर 520 रुपये किंमत असलेल्या पुस्तकाचा योग्य तपशील निवडा. ठीक आहे. बघा 520 रुपयाच्या पुस्तकाचं किंमत आपल्याला बाकी तपशील निवडायचं. बरं आता पझल सॉल्व्ह करताना काय करावं लागेल बघा, 450 आणि T4 कुठं फिक्स, बघा दोन्ही चौकोन कुठे रिकामे आहेत बघा, इथे रिकामे आहेत. बरोबर आहे का. मग इथं काय निघेल बघा, इथं निघेल 450 आणि इकडे काय निघेल, खाली T4 निघेल. हे झालं सॉल्व्ह, याचा विषय संपला. बरं आता पुढे काय, T3 काय म्हटलेले बघा, T3 D मध्ये येत नाही, मग राहिली T3 ला जागा कुठली, C साठी T3 झालं. मग T1 T3 T4 इथं झाला T2 आणि किंमत राहिली बघा कुठल्या, त्याच्यामध्ये 520 रुपयाचं पुस्तक राहिलं, ते इथे देऊन टाका. 520 रुपयाचं पुस्तक आपल्याला विचारले काय बघा त्यांनी, तर 520 रुपये किंमत असलेल्या पुस्तकाचा योग्य तपशील निवडा. 520 रुपयाचे पुस्तक कुठे बघा, ए कडे आहे, किती T1 दुकानात मिळते, ए आणि T1. बघा पुस्तक ए व ते T1 मध्ये उपलब्ध आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. बघा रिमाइंडर थेरम वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, जर 7चा वर्ग 7 ची पॉवर 84 ला 342 ने भागले तर बाकी शोधा. बघा 7 ची पॉवर 84 ला काय म्हटलंय बघा, 342. बघा आता ह्याच्यामध्ये कसं असतं, इथं आपण फॉर्मॅट थेरम वापरू नाही शकत, कारण का छेद जो आहे ना आपला, छेद हा समसंख्या आहे, मूळ संख्या नाही. मूळ संख्या असेल तिथं फॉर्मॅट थेरम वापरता येतो. पण काय करणार आपण, आपल्याला काय करता येईल बघा, फॉर्मॅट थेरमने काय असतं, ही संख्या लहान होते पॉवर. ठीक आहे. आपण याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय करू शकतो बघा, लक्षात घ्या. 7 जे आहे ना, 7चं रूपांतर 342 पेक्षा 1 ने जास्त किंवा 1 ने कमी करू शकतो का, तर करू शकतो. कसं, 7चा जो घन असतो ना तो 343 आहे, मग साहजिक तो 342 पेक्षा 1 ने जास्त असणार आहे. बघा मग काय निघेल इथं, बघा 7चा घन, ठीक आहे, 7चा घन बरोबर किती आलं बघा, 28 त्रिक 84. बरोबर आहे, कारण बाहेर 28 आलं. 7चा घन त्याची पॉवर परत 28, छेद किती आले इकडे 342. बघा आता 7चा घन किती असतो, 343. मग 343 ची पॉवर किती आली, 28, छेद किती आला इकडे 342. ठीक आहे. बघा आता 343 ला जर तुम्ही 342 ने भागलं तर काय होईल बघा, बाकी किती शिल्लक राहील, तात्पुरता ह्याचा विषय घेऊन बाकी किती शिल्लक राहील, 1 राहील. बरोबर आहे का. मग इथे 1 राहिला आणि 1 ची पॉवर किती आहे बघा, 28 आहे. मग मला सांगा 1 ची पॉवर काय जरी असली तरी शिल्लक काय राहते, 1च राहते. त्यामुळे ह्याचं उत्तर काय निघेल बघा, 1. बाकी किती राहील, 1 राहील. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला याला काय म्हणतो आपण, रिमाइंडर थेरम. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं मिसिंग कॅरेक्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, लॉजिक काय लागते बघा, 20 10 200, 200 गुणिले 5 झाले 1000. बघा इथं किती आले, 1000 झाले. परत 8 पंचे 40, 40 गुणिले 25 केले काय, 25 चोक 100, म्हणजेच 25 8 200, 200 गुणिले 5 किती आलं, 1000 आलं. आणि परत इथं काय निघते बघा, 4 पंचे 20, 200 झाले, 200 गुणिले किती दिले तर 5 येईल. मग थोडक्यात काय, 4 पंचे 20, मग थोडक्यात 40 गुणिले 5 200 आले, 20 10 200 आणि 25 8 200, म्हणजे पी ची व्हॅल्यू निघेल 25, क्यू ची व्हॅल्यू निघेल 5. उत्तर काय निघेल, आधी विचारलंय पी नंतर विचारलंय क्यू, पी निघेल 25 आणि 5. ऑप्शन नंबर 2. बघा इथं त्यांनी तुम्हाला 5 आणि 25 पण दिलेले, त्यामुळे आधी काय करायचं, आधी पी दिलाय नंतर क्यू, त्यामुळे आधी पी ची व्हॅल्यू पकडायची नंतर
क्यूची व्हॅल्यू. नंतर काही काय आपण 5-25 जर टिक मार्क केलं तर आपलं उत्तर चुकणार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायग्राम चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले व्हायच्यामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल. ठीक आहे. बघा आता लॉजिक काय लागले बघा ह्याच्यामध्ये. बघा सर्कल जर तुम्ही बघितला, सर्कल एक घर पुढे सरकलाय बघा इथं. परत इथनं कुठं जाईल बघा, तो मध्ये जाईल इथं मध्ये. परत इथनं पुढच्या घरामध्ये एक घर पुढे सरकला, इथं आला. इथनं परत एक घर वरती म्हणजे इथं आला. ठीक आहे. सर्कलचा विषय संपला. आता सर्कल मध्ये कुठं कुठं आहे तेवढं चेक करा बघा. इथे एक आहे, इथं नाही, 3 नंबर कॅन्सल. इथं पण नाही, हे पण कॅन्सल. आता 1 आणि 4 नंबरचा ऑप्शन राहिला. ठीक आहे. बरं आता याच्यामध्ये बघा सर्कल बघा इथं गुणिले आणि बरोबर बघा, सर्कल गुणिले बरोबर जागेलाच आहेत. फक्त त्रिकोण आणि चौकोन बदललेले आहेत. बरोबर आहे का. लॉजिक काय लावले बघा ह्याच्यामध्ये. पहिले आणि बघा शेवटचे जे 2 आहेत ना, ह्या कोपऱ्याचे त्या कोपऱ्याचे चिन्ह आहेत ना, त्यांची आदला बदल केलेले आणि एक एक घर बाकीचे सगळी मधली आहेत ना ते पुढे सरकवले. कसं लक्षात घ्या. बघा सर्कल एक घर पुढे आला, बरोबर आहे का. इथं सर्कल एक घर पुढे आला आणि इज इक्वल टू गुणिलेचं काय केलं, आदला बदल केली. इज इक्वल टू पाठीमाग राहिला आणि गुणिले पुढे गेला सर्कलच्या. आणि नवीन चिन्ह परत कुठलं घेतलं, चौकोन, जे गुणिलेच्या पुढे आलं. ठीक आहे. आता इथून काय होईल बघा, सर्कल पुढे गेला एक घर आणि गुणिले पण एक घर पुढे गेला, तो कुठं आला, इथं आला. ठीक आहे. यांचा विषय काय नाही. आता मात्र काय होईल बघा, हे चौकोन आणि इज इक्वल टू हे आपापसात जागा बदलतील. काय होईल बघा, चौकोन शेवटला येईल, मग इथं आला चौकोन आणि इज इक्वल टू कुठं जाईल, इकडे जाईल. ठीक आहे. आणि आता काय होईल बघा, नवीन चिन्ह घ्यायचं आपल्याला. नवीन चिन्ह कुठलं दिसतंय बघा तुम्हाला, सगळीकडे त्रिकोण दिसतोय. नवीन चिन्ह कुठलं आले, त्रिकोण झाले. मग इथं कुठला आला, त्रिकोण आला. मग अशी डायग्राम कुठे दिसते बघा तुम्हाला, चौकोन सर्कल गुणिले इज इक्वल टू त्रिकोण, ऑप्शन नंबर 1 मध्ये. बघा पुढचं पण चेक करा तुम्ही. परत काय केलंय बघा त्यांनी, परत सर्कल बघा ही तिन्ही घर आहेत ना, एक एकनी पुढे सरकली, बरोबर. इथे इज इक्वल टू आला बघा, इज इक्वल टू परत गुणिले सर्कल इथं आला आणि फक्त काय केले आता बघा, चौकोनाच्या जागेला त्रिकोण गेला. म्हणजे इज इक्वल टू समोर कोण आला, हा चौकोन आला आणि त्रिकोण परत कुठं आला, सर्कलच्या पाठीमाग. ठीक आहे. आणि मग आता चौकोनाच्या पुढे नवीन चिन्ह घेतलं, स्टार, याप्रमाणे. ठीक आहे. इथं उत्तर काय निघालं आपला, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नाते संबंधावरती प्रश्न, तो पण कसा, पझल वरती. थोडक्यात काय, ब्लड रिलेशन वरती पझल विचारले त्यांनी. काय दिले बघा, एका कुटुंबातील 6 सदस्य PQR AB व C हे चित्रकार, इंजिनियर, व्यवस्थापक, कलाकार, नृत्यकार व लिपिक अनुक्रमे नाही आहेत. ठीक आहे बघा. बरं किती जण आहेत, एकूण 6 जण आहेत, एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. पुढे काय दिले बघा, ए नृत्यकार असून P ची आई आहे. बघा ए कोण दिलाय त्यांनी आपल्याला, ए हा नृत्यकार असून P ची आई आहे. ए ही आई आहे कुणाची, P ची, आणि ही कोण आहे तर नृत्यकार आहे. चला पुढे काय दिले बघा, बी हे इंजिनियरचे वडील आहेत मात्र ते कलाकार नाहीत. बघा बी हे वडील आहेत कुणाचे, इंजिनियरचे, पण ते काय म्हटले बघा, कलाकार नाहीत, हे कलाकार नाहीत. बरं आता पुढे काय दिले बघा, क्यू हे आर ह्या इंजिनियरचे आजोबा आहेत. बघा थोडक्यात काय, इंजिनियर कोण आहे बघा, आर आहे. ठीक आहे. क्यू हे आर हे इंजिनियरचे आजोबा आहेत. आर ह्या इंजिनियरचे आजोबा आहेत कोण, तर क्यू. आता मला सांगा, मी इथं क्यू क्वेश्चन मार्क का मांडला असेल, तर बघा आजोबा हे 2 ठिकाणी होतात. कुठं, एक तर आईचे वडील किंवा वडिलांचे वडील, म्हणजे कोण असतात, आजोबा असतात. ह्याच्यामध्ये नातं आपलं आईकडून आहे आजोबांसाठी का वडिलांकडे आहे ते आपल्याला माहिती नाही, मग तात्पुरतं मी क्वेश्चन मार्क मांडला. ठीक आहे. बरं पुढे काय दिसते बघा तुम्हाला, आता बीचा विवाह पी ह्या चित्रकारासोबत झाला आहे. बघा आता काय म्हटले बघा, बीचा विवाह बघा, जर नातेच बघा इथं आपण काय करतो बघा, प्रत्येक बघतो बघा, जर पती पत्नी असतील तर आपण तिथं काय करतो, तर प्लसचं साईन देतो. पुरुष असेल तर चौकोन, स्त्री असेल तर त्रिकोण, आणि भावंड जर असेल तर इज इक्वल टू साऊन देतो. म्हणजे भाऊ इज इक्वल, आणि इकडे काय झालं, बहीण, यांच्यामध्ये आपण इज इक्वल टू साईन देतो. ठीक आहे. बरं आता काय निघेल बघा, बी चा विवाह पी ह्या चित्रकारासोबत झाला आहे. बीचा विवाह पी ह्या चित्रकारासोबत झाला आहे. मला सांगा इथं बी कोण आहे, तर वडील आहे. पण बी ला चौकोन जर केला आपण इथं, मग साहजिक आहे बघा, बी जर पती असेल तर पी कोण असेल, पत्नी असेल. पी कोण झाली, पत्नी झाली. आणि इथं काय म्हटलंय, बीचा विवाह पी ह्या चित्रकारासोबत झाला आहे. पी कोण आहे, तर चित्रकार आहे. पी कोण आहे, तर चित्रकार आहे. ठीक आहे. बघा चला पुढे काय दिसतंय तुम्हाला. बरं आता पी ची आई कोण आहे, तर ए आहे. बघा आता पी ची आई कोण आहे बघा, ते मानून घ्या. इथं पी ची आई झाली ए. ठीक आहे. तिला पण ती करा, ती कोण आहे, तर नृत्यकार आहे, ती झाली नृत्यकार.
ठीक आहे. आता ह्याचा विषय संपला, हे मांडला आपण. बरं, आता बीचा मुलगा कोण आहे तर बघा इंजिनियर आहे, बरोबर आहे का? बीचा मुलगा इंजिनियर, तो कोण आहे? आर आहे. बघा, मग तो बीच्या खाली मांडा किंवा पीच्या खाली मांडा, डायरेक्ट नाते त्यांचं. का? कारण की बी आणि पी पती पत्नी आहेत. साहजिकच आहे, आर त्यांचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, पण डायरेक्ट नाते. तर डायरेक्ट जिथं नातं आहे ना त्याच्यावरच ही रेष मारायची असते. मग थोडक्यात काय, इथं नातं कुणाकडनं आहे बघा, आजी आहे, पण नातं कुणाकडनं आहे? आईकडून नाते. दोन बघा, आजी आजोबा आई वडील आणि नातवंड जे असतात ना, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बदल काय करतात, एक तर नातं वडिलांच्या कुटुंबाचं दाखवतील, म्हणजे वडिलांचे आई वडील किंवा आईचे आई वडील. फक्त ही रेष इकडे का इकडे तेवढं नीट चेक करून घ्यायचं. ठीक आहे. काय दिसतंय बघा, तर बी हे वडील आहेत कुणाचे? आरची. इथं आर मांडा. ठीक आहे. इथं ज्याच्या त्याच्या खाली मांडू आपण, म्हणजे कन्फ्युजन. चला, हे पण पूर्ण झालं. आणि हा कोण आहे तर इंजिनियर आहे. ठीक आहे. हा झाला इंजिनियर. बरं, आता दुसरी गोष्ट काय सांगितली त्यांनी आपल्याला, बी कलाकार नाही. ठीक आहे. बघा, बी हा काय म्हटलेले? कलाकार नाही. बघा, ही गोष्ट, हा कोण आहे? कलाकार नाही म्हटलेले आपल्याला. ठीक आहे. बरं, पुढे काय दिले बघा आता. चला, सी ही ए ची नात असून ती व्यवस्थापक आहे. बघा, सी कोण आहे? ए ची नात आहे. बघा, सी कोण आहे? ए ची नात, म्हणजे ए च्या मुलीची मुलगी येणार, बरोबर आहे का नाही? सी ही, बरं, सी ही काय झाली? ए ची नात आहे. ए ची नात. ठीक आहे. बघा, बघा, बी ची मुलगी असते काय आणि पी ची मुलगी असते काय? साहजिकच आहे, ती ए ची नात असणार. ठीक आहे. कारण तिच्या मुलीची मुलगी असणार आहे. सी ही ए ची नात आहे, म्हणजे बरोबर सी इथं मांडला आपण. ठीक आहे. बरं, आता काय दिसते बघा तुम्हाला, आर चे आजोबा क्यू आहेत, बरोबर आहे का नाही? आणि आजी कुणाकडची दाखवली आपल्याला, तर आजी दाखवली आपल्याला आईकडची. मग आजोबा पण कुणाकडचे घ्यायचे? तर आपल्याला ए चे पती इथं कोण झाले? मग एचा पती झाला हा क्यू. ठीक आहे. बघा, याचा अर्थ नातं कुणाकडे बघा, नीट लक्षात घ्या. कुटुंबामध्ये ज्यावेळेस कसं असतं बघा, आजी आजोबा आई वडील आणि नातवंड. तर याच्यामध्ये बघा, फक्त आपल्या कुटुंबामध्ये जे वडिलांचे आई वडील असतात ना, याच्यामध्ये फक्त ही रेष जी आहे ना वरची, ती मांडली कुठे? या साईडला. नातं कुणाकडनं झालं? आईकडनं झालं. मग आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला. तर हा ए झाले नृत्यकार. बरं, आता आपल्याला विचारले का त्यांनी, सी ही ची नात असून ती व्यवस्थापक आहे. सी कोण आहे? तर व्यवस्थापक आहे. व्यवस्थापक. बरं, प्रश्न काय विचारलाय बा त्यांनी आपल्याला, तर ए चे पती कोण आहेत? बघा, ए चे पती कोण आहेत? तर क्यू आहेत, पण त्यांचं आपल्याला काय प्रोफेशन विचारलंय त्यांनी. बघा, मग आता इंजिनियर गेला, व्यवस्थापक गेला, चित्रकार नृत्यकार गेला. बी हा काय म्हटले आपल्याला? कलाकार नाही. बघा, बी काय म्हटले आपल्याला त्यांनी? बी हा कलाकार नाही म्हटलेले, कलाकार नाही. याचा अर्थ मग कलाकार कोण असेल? बघ, क्यू असेल. क्यू हा कलाकार झाला. इथं आपलं उत्तर निघून गेलं. ठीक आहे. बघा, याचं कोणाशी लग्न झालेलं आहे तर कलाकार, बरोबर. मग आता बी कोण असेल तरी पण काढू आपण. बी कोण असेल बघा, मग राहिलेली व्यक्ती कोण आहे? तर लिपिक आहे. कोण? लिपिक आहे. मग बरोबर बी कोण असेल बघा, तर लिपिक असेल. ठीक आहे. बघा, मग आता काय दिसेल याच्यामध्ये, ए चे पती कोण आहेत? तर ए चे पती कोण आहेत? तर क्यू, आणि त्यांचं प्रोफेशन काय आहे? तर कलाकार. म्हणजे काय निघेल इकडे? ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. तर बघा, थांबू आता आपण या ठिकाणी. ठीक आहे.